मंगळवार बुधवार पेठच्या मध्यभागी असलेल्या ब्रिटिशकालीन महात्मा फुले उद्यानाची संरक्षक भिंत कोसळली आहे, पण महानगरपालिकेने अद्याप लक्ष दिलेलं नाही। टिळकवाडी महात्मा फुले उद्यान हे 150 वर्षांपूर्वीचे असल्याचे समजते। या उद्यानात स्मार्ट सिटी अंतर्गत सावित्रीबाई फुले चिकित्सा केंद्र सध्या याच उद्यानात सुरू आहे। मात्र यालाच लागून सायन्स पार्क गार्डनची दुरावस्था झाली आहे। या सायन्स पार्कमध्ये वनस्पती झाडे आहेत। या व्यतिरिक्त ब्रिटिशकालीन कासवसह अनेक महत्त्वपूर्ण साधने या उद्यानात पाहायला मिळतात। याचा अनेकांनी लाभ घेतला। असे असताना देखील या उद्यानाची मात्र दुरावस्था झाली आहे। ठिकठिकाणी झाडे झुडपे वाढून गार्डन की जंगल असा प्रश्न पडतोय। बसायला असणारी बाके व मुलांसाठी खेळायला असणारी साधनांच्या ठिकाणी गवत खूप वाढले आहे। बुधवारी श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी या उद्यानाला भेट दिली। उद्यानाची दुर्दशा पाहून प्रशासनाने या उद्यानाचे सुशोभीकरण करण्याची मागणी त्यांनी केली आहे। कोण मारलं ते? तेव्हा ते सीसीटीव्ही फुटेज होते तेव्हा त्यांच्याच कोणतरी मारलं ते जरा करता येते की लीज होते घेता येते। सर्वांना नमस्कार। आज काही इथल्या मंगळवार पेठेतील काही नागरिकांनी मला सूचना केली की ह्या ठिकाणी एक महात्मा ज्योतिबा फुले जे ह्या ठिकाणी उद्यान आहे, हे जे उद्यान हे 150 वर्षापासूनच्या पूर्वीचं आहे, ब्रिटिशकालीन आहे। तर या ठिकाणी सायन्स पार्क या ठिकाणी केलं होतं आणि ते PVGनं त्यांच्या अंडरखाली होतं। त्यांनी लीजवर घेतलं होतं। त्यांची लीज संपल्यानंतर महानगरपालिकेला आणि वापस ते मिळालं। मग महानगरपालिकेने ह्याच्याकडं लक्ष देणं जरुरीचं होतं, कारण या ठिकाणी जे पाहिलं असता हे बालगोपालांसाठी हे चांगलं आहे। तर इथल्या बालगोपालांना सायन्सचा विषयी माहिती मिळावी ह्यासाठी हे सायन्स पार्क असं ह्याला केलेलं होतं। तर मी एक विनंती करू इच्छितो महानगरपालिकेला, कमिशनरांना की ह्या ठिकाणी तुम्ही लक्ष घालून हे आणि पहिले जसं होतं तसं हे करावं अशी विनंती मी महानगरपालिकेला करतोय। या ठिकाणावरून समाजसेवक गणेश दड्डीकर जात असताना गार्डनची दुरावस्था पाहून महानगरपालिकेला या उद्यानाच्या सुशोभीकरणाची मागणी केली आहे। नमस्कार, मी गणेश दड्डीकर, बेळगावमध्ये एक सामाजिक कार्यकर्ता। टिळकवाडी मंगळवार पेठेतनं जाताना माझ्या निदर्शनास आलं की तर एक जे गार्डनची संरक्षण भिंत आहे ती पडले आणि त्या भिंतीच्या आरपार मुलं खेळत आहेत आणि उरलेला जर पोर्शन तो जर मुलांच्या अंगावर जर पडला तर त्या लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतं। 1924 साली इथल्या स्थानिक लोकांच्या माहितीनुसार 1924 साली हे गार्डन बांधण्यात आलं। ह्या गार्डनमध्ये स्मार्ट सिटीचं एक कार्यालयसुद्धा आहे, पण त्यांचंसुद्धा दुर्लक्ष झालेलं आहे। आणि ह्या गार्डनमध्ये अतिशय चांगली सिमेंटची चित्रं केलेली आहेत, जे असं पोकळ चित्र ज्याच्यामध्ये लहान मुलं आरपार खेळत होती। परंतु आज ह्या गार्डनला आणि कित्येक वर्ष झाली त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही आहे। पोरांचं तिथं वावरणं बंद झालेलं आहे आणि जे चांगली चित्र आहेत ते महानगरपालिकेने दुरुस्त करावी। त्याच्यात शेवाळ जमलेत, सापं आहेत, परत पूर्ण घाण रचलेली आहे आणि मोठं रान उचलेलं आहे। हे गार्डनचं स्वरूप नसून एक जंगल झालेलं आहे। महानगरपालिकेने ताबडतोब ह्या संरक्षण भिंतीचं रक्षण करावं आणि त्याचबरोबर ह्या गार्डनचं रक्षण करावं। जर महानगरपालिकेनं गार्डन जर स्वतःला मेंटेनन्स करता येत नसेल तर त्यांनी कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्ट स्वरूपी हे मेंटेनन्स करायला द्यावं असं इथल्या स्थानिक लोकांची विनंती आहे। धन्यवाद। 2007 साली राज्याचे गव्हर्नर TM चतुर्वेदी यांनी या सायन्स पार्कचे उद्घाटन केले होते, पण आज याच उद्यानाची ही अवस्था पाहून सर्वांनाच आश्चर्य निश्चितच वाटते। याबाबत आमचे KMM मराठीचे प्रतिनिधी महादेव पवार यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली। नमस्कार, मी या बेळगाव शहरातील बुधवार पेठ मंगळवार पेठ या मध्यमध असलेल्या सायन्स पार्क या ठिकाणी उभा आहे आणि बेळगावातील जवळजवळ 150 वर्षापूर्वी हा सायन्स पार्क किंवा हे उद्यान महात्मा फुले उद्यान या ठिकाणी निर्माण करण्यात आले होतं। आणि ह्या उद्यानामध्ये या सायन्स पार्कची निर्मिती जवळजवळ 2007 साली ही सायन्स पार्क ही निर्माण करण्यात आलं होतं। आणि या पार्कची दुरवस्था पाहिलं तर खरोखरच बेळगावकरांना एक आश्चर्याचा धक्का
म्हणावं लागेल. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सायन्स पार्कची दुरवस्था काय झाली ती. तुम्ही पाहत आहात की या ठिकाणी एक अत्याधुनिक असं सायन्स विद्यार्थ्यांना शिकता येईल अशा पद्धतीचं शेड बांधून यामध्ये मोठमोठे खेळणी किंवा मुलांना जे सायन्समध्ये शिकायचं असते त्या गोष्टी या गार्डनमध्ये निर्माण केल्या गेलेल्या आहेत. आणि या गार्डनला तुम्ही पाहिला ते सर्व तोडून अगदी या चांगल्या वस्तू या नाहीशा झालेल्या आहेत. याची आख्यायिका अशी आहे की यापूर्वी ज्यांनी लीज घेतली होती त्यांची लीज संपली आणि संपल्यानंतर हे महानगरपालिकेकडे हे गार्डन हस्तांतर करण्यात आलं आणि त्यानंतर महानगरपालिकेने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. याचमुळे या गार्डनची दुरवस्था आपल्याला पाहायला मिळते. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मध्यंतरी इकडं आवाज एक मोठ्या प्रमाणात कासव हे ब्रिटिशकालीन कासव निर्माण करून त्याच्यामध्ये मुलं खेळत होती आणि ही मुलं खेळत असताना यांना इथला आनंद घेता येत होता. काही अनेक या ठिकाणी अत्याधुनिक असं निर्माण केलेले पाहू शकता तुम्ही. ह्या गार्डनची व्यवस्था महानगरपालिकेने घेणं गरजेचं होतं, पण ते या महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्यामुळेच ह्या गार्डनची महात्मा फुले गार्डनची दुरवस्था झालेली आहे. आणि ही दुरवस्था महानगर आयुक्ताने याकडे लक्ष देऊन प्रामाणिकपणे हा बेळगावचं जसं स्मार्ट सिटी म्हणून गणलं जातं आहे तसं हे गार्डन ही स्मार्ट सिटीच्या शब्दाप्रमाणे हे स्वच्छ होणं किंवा याची उपयोग करून घेणं, याचा जनतेला लाभ करून देणं काळाची गरज आहे. बघूया आपण येत्या काळात ह्या गार्डनची महानगरपालिका याच्याकडे लक्ष देऊन व्यवस्थितरित्या हा गार्डन सुंदर बनवून लोकांच्या उपयोगासाठी केव्हा करते ही आपण पाहूया. आपल्या KMM मराठी या चॅनलच्या माध्यमातून हे आपण सविस्तर तुम्ही पाहिलाच की या गार्डनमध्ये अनेक आत्ताच प्रतिनिधींनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या व श्रीराम सेनेच्या रमाकांत कुंडुस्कर दादांनीसुद्धा भेट दिली. यापूर्वी अनेक समाजसेवक येऊन याच्या कडवट प्रतिक्रियाही दिल्या आहेत आणि आपण या कडवट प्रतिक्रियासुद्धा जाणून घेऊया. आमच्यासोबत गवळी सूरज गवळी व आमचे गणेश दड्डीकर यांनी देखील या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, जाणून घेऊया. मध्यंतरी हे उद्यान लीजवर देण्यात आले होते. त्यावेळी याचा उपयोग अनेकांना झाला, पण लीज संपल्यानंतर या गार्डनकडे दुर्लक्ष झाले आहे. या ठिकाणी रहिवासी असलेले सूरज गवळी यांनीही संरक्षक भिंत बांधून होणारा अवैध प्रकार थांबवण्याची विनंती केली आहे. टेकवाडी हे एकदम नामांकित नगर आहे आणि टेकवाडीमधील हे महानगरपालिकेचं उद्यान आहे. पुरातन आहे, अतिशय सुंदर आहे आणि ह्याची जी कंपाऊंड वॉल आहे ही पावसानं पडलेली आहे. तर महानगरपालिका आयुक्तांनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी याच्यावर ताबडतोब दखल घ्यावी. हा कंपाऊंड वॉलचा खालचा भाग पडलेला आहे, वरचा अंगावर पडण्यासारखा धोकादायक झालेला आहे आणि जीवितहानी व्हायची शक्यता आहे. समोरच अगदी प्रसिद्ध आणि चांगलं झिंगाडेंचं डॉक्टरचं हॉस्पिटल आहे आणि इथं पेशंटांची रात्रंदिवस वर्दळ असते. तरी कृपा करून ताबडतोब हे भिंत पडायसारखी झालेली आहे आणि अंगावर मनुष्याच्याहून जीवितहानी होईल. तर याच्यावर सरकारी अधिकाऱ्यांनी ताबडतोब लक्ष देऊन हे रिपेरी करावं अशी जनतेतून मागणी होत आहे. रक्षक भिंत पडलेली पाहून दवाखान्याला आलेल्या बिर्जे नावाच्या व्यक्तीने सुंदर अशा उद्यानाची दुर्दशा पाहून खंत व्यक्त केली. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव.